जेव्हा आपला व्यक्ती एखादा जवळचा जातो ना त्यावेळेस आपल्याला समजतं काही गोष्टी. ते म्हणतात ना, ज्याच्यावर जी वेळ येत नाही त्या वेळेचं महत्त्व आपल्याला समजत नाही, किंवा ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला समजतं. तर तसंच एक आहे. तर माझा स्वभाव आधी खूप रागीट होता. छोट्या छोट्या गोष्टीला मी चिडायचे. पण आता जसं ते गेलेत ना, तेव्हापासून जगणं म्हणजे काय हे समजायला लागलंय, की आपण व्यर्थच कोणासोबत कुठल्याही गोष्टीसोबत वाद घालणं हे चुकीचं आहे. कारण का, तर ह्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांशी गोड बोलून राहिलं तरच ठीक आहे. कारण हे आपलं आयुष्य जे आहे ना, क्षणिक आहे. आज आपण बोलतोय, उद्या आपण नसणार आहे. तर ही गोष्ट मला चांगली समजली आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो, आपल्याबद्दल काही बोलतो, बाहेर बोलतो, हे समजण्यापेक्षा किंवा आपण त्याच्यात गुंतत राहण्यापेक्षा उलट त्या गोष्टीमध्ये त्याला रस आहे, ती गोष्ट त्याला आवडती, तर त्याने केली तरी चांगली आहे. शेवटी कसं असतं, की कर्म असतं. जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर माहीतच असतं, की आपण एक शब्द दुसऱ्याबद्दल चुकीचा बोललो तर आपल्याबद्दल हे 100 वेळा चुकीचं बोललं जातं. शेवटी कर्म असतं. त्यामुळे ह्या जगामध्ये फक्त आपण स्वार्थ न ठेवता आपण दुसऱ्यांनाही आनंदी राहिलं पाहिजे, आणि शिवाय राग, रुसवे, फुगवे सगळे हितच सोडून दिले पाहिजे. तर आपलं एकदाच आयुष्य भेटतं, त्याच्यातच जगायचं. आज बोलतोय, उद्या नसणार आहे आपण.